सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण विज्ञान या विषयातील प्रकरण 3 बल व दाब म्हणजेच फोर्स अँड प्रेशर याविषयी अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत बलांचे प्रकार. बलाचे 2 प्रकार आहेत, संपर्क बले म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि असंपर्क बल म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे जे बल प्रयुक्त होते त्याला संपर्क बल म्हणतात. उदाहरणार्थ स्नायुबल. अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट्स और व्हाया वन मोर ऑब्जेक्ट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. परंतु जेव्हा 2 वस्तूंमध्ये संपर्क नसतो तरीही त्या 2 वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होते त्याला असंपर्क बल म्हणतात. अ फोर्स अप्लाइड बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स इवन इफ द 2 ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि याची उदाहरणे आहेत चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आणि स्थितिक विद्युत बल. संतुलनावरून बलाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे संतुलित बल म्हणजेच बॅलन्स्ड फोर्स आणि असंतुलित बल म्हणजेच अनबॅलन्स्ड फोर्स. दुकानदार आपल्याला तराजूमधून जर वस्तू मोजून देणार असेल तर सुरुवातीला एक पारडं खाली असतं आणि दुसरं वरती असतं, त्यावेळेला ते असंतुलित बल असतं. पण त्यात वस्तू टाकल्यानंतर दोनही पारडे एकाच पातळीत येतात, त्यावेळेला त्या 2 पारड्यांवरती लागलेले बल संतुलित बल असते. बलासंबंधी आपल्याला लक्षात ठेवावयाच्या बाबी. नंबर 1, एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावली तर त्यांच्या बेरजेएवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. जर एकाच वस्तूवर 2 बले परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरकाएवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. आणि लक्षात ठेवायचं आहे की बल ही सदिश राशी आहे. इंग्रजीतून जाणून घेऊयात. इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. नंबर 2, if 2 forces are acting on one object in directions opposite to each other, a force equal to their differences act on that object. Number 3, force is a vector quantity. To represent force, magnitude and directions both are required. वस्तूवरती बल लावले असता वस्तूची स्थिती बदलते, परंतु जर आपण बल लावलेच नाही तर वस्तू आहे त्याच स्थितीत स्थिर राहते. आणि ही जी प्रवृत्ती आहे त्याच्यासाठी एक वैज्ञानिक संबोध आहे, त्याला म्हटलं जातं जडत्व. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. या जडत्वाचे 3 प्रकार आहेत. एक विराम अवस्थेतील जडत्व म्हणजेच इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजेच बस जर अचानक सुरू झाली आणि आपण त्या बसमध्ये बसलेले असू तर आपण मागच्या बाजूला फेकले जातो. नंबर 2, गतीचे जडत्व इनर्शिया ऑफ मोशन. आपण सिलिंग फॅन चालू केलेला होता आणि तो अचानक बंद केला तरीही तो काही वेळ फिरत राहतो, हे गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे. नंबर 3, दिशेचे जडत्व वा डायरेक्शनल इनर्शिया. उदाहरण आहे वाहन सरळ रेषेत जर गतिमान असेल आणि वाहनाने अचानक उजवीकडे वळण घेतलं तर आपण डावीकडे फेकले जातो. आता जाणून घेऊयात दाब म्हणजेच प्रेशर याविषयी. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. दाब म्हणजे बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ, हे त्याचे सूत्र आहे. बलाचे SI एकक आहे न्यूटन आणि क्षेत्रफळाचे SI एकक आहे मीटर वर्ग किंवा चौरस मीटर.
म्हणून दाबाचे एकक आपल्याला मिळते न्यूटन मीटर वर्ग, त्यालाच म्हटलं जातं पास्कल किंवा PA. आणि जर आपण हवामानशास्त्राचा विचार केला तर दाबाचं एकक आहे बार आणि 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल. दाब ही अदिश राशी आहे. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. आपण पाण्यासारख्या पदार्थांना द्रव म्हणतो आणि लाकडी बाक, टेबल वगैरे असेल तर त्याला स्थायू अवस्था असं म्हणतो. मग आता एक नवीन संबोध आपण शिकतो आहोत, द्रायू. द्रायू म्हणजे काय तर सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं फ्लुइड्स. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव कॉमन नेम कॉल्ड फ्लुइड. या द्रायूंमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. फ्लुइड एक्झर्ट्स इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स. आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणातील हवेमुळे सुद्धा एक विशिष्ट दाब निर्माण झालेला असतो आणि त्या दाबालाच म्हटलं जातं वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. समुद्रसपाटीला जो हवेचा दाब असतो त्याला एक ॲटमॉस्फिअर असे म्हणतात आणि एक ॲटमॉस्फिअर म्हणजेच 101 गुणिले 10⁻³ पास्कल म्हणजेच 1 बार आणि म्हणजेच 10⁻³ मिलीबार. 1 मिलीबार म्हणजेच 10⁻² पास्कल किंवा हेक्टोपास्कल. वातावरणीय दाबाचे एकक एम बार किंवा हेक्टोपास्कल आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण आहे. त्याच्याही पलीकडे वातावरण आहे सुमारे 400 किलोमीटर उंचीपर्यंत, परंतु ते मात्र अतिशय विरल स्वरूपात असते. प्लावक बल, बायंट फोर्स. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. हा buoyant force म्हणजेच प्लावक बल दोन गोष्टींवरती अवलंबून असते. नंबर 1 वस्तूचे आकारमान आणि नंबर 2 द्रवाची घनता. व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड डेन्सिटी ऑफ लिक्विड. वस्तूचे आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते आणि द्रवाची घनता जास्त असेल तर प्लावक बल देखील जास्त असते. एखादी वस्तू द्रायूमध्ये बुडेल, तरंगेल किंवा मध्यभागी तरंगेल हे कसं लक्षात ठेवायचं ते आपण जाणून घेतो आहोत. जर प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते, द्रवावर तरंगते. प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू त्यामध्ये बुडते आणि प्लावक बल आणि वस्तूचे वजन जर समान असेल तर मात्र ती वस्तू द्रवामध्ये तरंगते. आता आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाचा मुद्दा, आर्किमिडीजचे तत्त्व. एखादी वस्तू द्रायूमध्ये म्हणजेच द्रव किंवा वायूमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवली तर त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना एवढे असते. या तत्वाचा वापर केलेला आहे जहाजे आणि पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये. तर आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित उपकरणे आहेत. पहिले उपकरण आहे दुग्धतामापी आणि दुसरे उपकरण आहे आर्द्रतामापी. दुग्धतामापी म्हणजेच लॅक्टोमीटर आणि आर्द्रतामापी म्हणजेच हायग्रोमीटर. घनता म्हणजेच डेन्सिटी. याचं सूत्र आहे वस्तुमान छेद आकारमान. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. घनतेचं एकक आहे किलोग्रॅम मीटर प्रति घन. या ठिकाणी आणखी एक संबोध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, सापेक्ष घनता म्हणजेच विशिष्ट गुरुत्व आणि सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. रिलेटिव्ह डेन्सिटी मीन्स
डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. घनतेचे एकक आहे किलोग्रॅम प्रति मीटर घन, परंतु सापेक्ष घनता ही गुणोत्तर असल्यामुळे त्याला एकक नाही. आपण आता जाणून घेणार आहोत बल आणि दाब म्हणजेच फोर्स आणि प्रेशर या प्रकरणावरील महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरांबद्दल. त्यातील प्रश्न पहिला. आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो. द एअर प्रेशर ऑन अवर बॉडी इज इक्वल टू डॅश डॅश प्रेशर. आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वातावरणीय किंवा ॲटमॉस्फिअरिक. प्रश्न दुसरा. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर ती वस्तू डॅश डॅश. द ऑब्जेक्ट डॅश डॅश द लिक्विड इफ द बायंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्रवामध्ये तरंगते, फ्लोट्स इनसाइड. प्रश्न तिसरा. आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित टिंबटिंब हे उपकरण आहे. द इन्स्ट्रुमेंट डॅश डॅश इज बेस्ड ऑन आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुग्धदामापी लॅक्टोमीटर आणि पर्याय क्रमांक 3 आर्द्रतामापी हायग्रोमीटर. आणि म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे पर्याय 2 व 3. प्रश्न चौथा. SI पद्धतीत बलाचे एकक डॅश डॅश आहे. SI युनिट ऑफ फोर्स इज. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 न्यूटन. प्रश्न पाचवा. SI पद्धतीत दाबाचे एकक हे आहे. SI युनिट ऑफ प्रेशर इज. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यूटन प्रति मीटर वर्ग. त्यालाच पास्कल असेही म्हटले जाते. प्रश्न सहावा. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण पर्याय 1 प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. बायंट फोर्स इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंबर 2 प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. बायंट फोर्स इज स्मॉलर ऑर लेसर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंबर 3 प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते. बायंट फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर सेम. आणि पर्याय 4 गुरुत्वीय बल वस्तूवर क्रिया करीत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. या ठिकाणी पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. ऑब्जेक्ट लेफ्ट इन वॉटर विल फ्लोट ऑन द सरफेस बिकॉज buoyant force is greater than gravitational force. So the answer is option number 1. प्रश्न 7वा. शाई भरणीत भरलेली शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही कारण शाई भरणी म्हणजेच ड्रॉपर. आणि इथे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड्रॉपरमधील शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही कारण बाहेरील वातावरणाचा दाब व शाईचा त्या ड्रॉपरमध्ये असलेल्या शाईचा दाब सारखेच असतात. म्हणून अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8. टिंबटिंबसाठी ही संज्ञा वापरली जाते. ऑल डॅश अँड डॅश हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. यामध्ये 3 घटक दिलेले आहेत. A स्थायू सॉलिड, B द्रव लिक्विड आणि C वायू गॅसेस. यापैकी फक्त द्रव आणि वायू यांनाच आपण द्रायू म्हणतो. लिक्विड अँड गॅसेस यांनाच आपण फ्लुइड म्हणतो. आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त B व C. प्रश्न 9वा. गतिमान वस्तूवर डॅश डॅश कार्यरत नसेल तर ती वस्तू त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहिली असती म्हणजेच गतिमान राहिली असती. If dash dash is not acting upon a moving object, the object will continue to move with the same speed and in the same direction. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फोर्स किंवा बल. प्रश्न 10. टेबलवर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर
व रुंदी 0.2 मीटर आहे तर तो ठोकळा टेबलवर किती दाब प्रयुक्त करेल? हे उदाहरण आपल्याला सोडवून उत्तर काढावं लागणार आहे. यासाठी सूत्र आहे दाब बरोबर वजन छेद क्षेत्रफळ आणि सूत्रात किमती ठेवून जर सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी मिळणारं उत्तर आहे 980 न्यूटन प्रति मीटर वर्ग म्हणजेच पास्कल आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 980 पास्कल. प्रश्न 11. टेबलवर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 मीटर वर्ग असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे तर त्या पुस्तकाने टेबलवर प्रयुक्त केलेला दाब किती? एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ बुक kept on the table is 0.50 meter square and weight is 25 Newton. Calculate the pressure exerted by the book on the table. आता याही प्रश्नामध्ये आपल्याला दाबासाठीचंच सूत्र वापरायचं आहे, परंतु या ठिकाणी आपण जे सूत्र वापरणार आहोत ते आहे दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ आणि सूत्रात किमती ठेवून जर उदाहरण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं 50 न्यूटन प्रति मीटर वर्ग आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात कारण passengers sitting in the bus get a jerk in the backward direction when the bus suddenly starts. Why? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विराम अवस्थेतील जडत्व किंवा इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. प्रश्न 13. वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात याचे कारण इफ अ बस इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स द पॅसेंजर्स सिटिंग इन द बस आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. वाय? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिशेचे जडत्व किंवा डायरेक्शनल इनर्शिया. प्रश्न 14. दूध वाहून नेणारा टँकर गतिमान असताना अचानक ब्रेक लावून थांबवावा लागला तर अपघात होतो कारण वाय डज अ मूव्हिंग टँकर कॅरिंग मिल्क मीट्स विथ ॲन ॲक्सिडेंट वेन इट इज सडनली स्टॉप्ड. आणि याचं उत्तर आहे गतीचे जडत्व किंवा इनर्शिया ऑफ मोशन. त्या टँकरमध्ये जे दूध असतं त्याला सुद्धा गती प्राप्त झालेली असते म्हणून टँकर जरी थांबतोय तरी पण त्यातल्या दुधाची गती मात्र थांबलेली नसते आणि म्हणून अशा वेळेला अचानक ब्रेक जर दाबलं तर त्या टँकरचा ॲक्सिडेंट होतो. प्रश्न 15. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते कारण अ शिप डिप्स टू अ लार्जर डेप्थ इन फ्रेश वॉटर ॲज कम्पेअर्ड टू मराईन वॉटर बिकॉज. याचे पर्याय आहेत नंबर 1 समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, नंबर 2 गोड्या पाण्याची घनता कमी असते, नंबर 3 समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे प्लावक बल जास्त असते आणि नंबर 4 गोड्या पाण्याची घनता कमी असल्यामुळे प्लावक बल कमी असते. आता तुम्ही कदाचित उत्तर गडबडीत लिहू शकाल की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. उत्तर अर्ध बरोबर आहे कारण घनता जर जास्त असेल तर प्लावक बल सुद्धा जास्त असते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे प्लावक बल जास्त असते. डेन्सिटी ऑफ मराईन वॉटर इज मोअर सो द बायंट फोर्स इज लार्जर. प्रश्न 16. व्यक्ती केळीच्या सालावरून किंवा चिखलावरून घसरून पडते कारण अ पर्सन स्लिप्स अँड फॉल्स ओव्हर अ बनाना पील ऑर अ मडी पॅच बिकॉज. नंबर 1 घर्षण बल कमी होते, फ्रिक्शन बिकम्स लेस. नंबर 2 घर्षण बल जास्त होते, फ्रिक्शन बिकम्स मोअर. नंबर 3 गुरुत्व बल वाढते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस. नंबर 4 कोणतेही बल अस्तित्वात नसते, ॲब्सेन्स ऑफ एनी फोर्स. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घर्षण बल कमी होते, फ्रिक्शन बिकम्स लेस. प्रश्न 17. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात कारण इट इज इझियर टू कट फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ बिकॉज. आता पर्यायांचा विचार करूयात. नंबर 1 चाकू धारदार आहे, नंबर 2 चाकू धारदार असल्यामुळे क्षेत्रफळ कमी होते व बलाचा दाब वाढतो. सिन्स द नाईफ इज शार्प द एरिया डिक्रीजेस अँड प्रेशर ऑफ फोर्स इन्क्रीजेस.
नंबर 3, चाकू धारदार असल्यामुळे क्षेत्रफळ कमी होते व बलाचा दाब कमी होतो. सिन्स द नाईफ इज शार्प द एरिया डिक्रीजेस अँड प्रेशर ऑफ फोर्स डिक्रीजेस. आणि नंबर 4, बल कमी लावावे लागते, नीड टू अप्लाय स्मॉलर फोर्स. या पर्यायांचा विचार केल्यास तुम्हाला असे वाटेल की पर्याय 1 हे अचूक उत्तर आहे, परंतु ते अपूर्ण आहे. चाकू धारदार असल्यामुळे क्षेत्रफळ कमी होते आणि बलाचा दाब वाढतो, त्यामुळे फळ सहज कापले जाते आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18, धरणाच्या भिंती तळाशी जाड असतात कारण द वॉल ऑफ अ डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस बिकॉज. पर्याय जाणून घेऊयात. नंबर 1, पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी टू स्टॉप वॉटर फ्लो. नंबर 2, वातावरणीय दाब पृष्ठभागावर असतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ऑन द सरफेस. नंबर 3, पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी टू स्टॉप द व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर. आणि नंबर 4, पाण्याचे वस्तुमान तळाशी जास्त असल्याने भिंतीवर जास्त दाब असतो. द मास ऑफ वॉटर इज लार्जर ॲट द बेस, सो द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल इज लार्जर. आणि पर्यायांवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19, 1.5 चौरस मीटर क्षेत्रफळावर 2 पास्कल दाब निर्माण झाला असेल तर प्रयुक्त बलाचे मूल्य किती? इफ द प्रेशर एक्झर्टेड ऑन एरिया 1.5 स्क्वेअर मीटर इज 2 पास्कल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स. हे उदाहरण देखील तुम्हाला सोडवायचं आहे. सूत्र वापरायचं आहे दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ किंवा प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि सूत्रात किमती घालून तुम्ही सोडवलं तर मिळणारं उत्तर आहे 3 न्यूटन. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 न्यूटन. प्रश्न 20, घनतेचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, किलोग्रॅम प्रति मीटर घन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांचा NMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि वर्गातील पाठ्यपुस्तकातील अभ्यासाच्या दृढीकरणासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठ्यघटकासह. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू.